राहता तालुक्यात गेल्या 21 वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध, तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध। IFB कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध। तर आजच भेट द्या। आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता, मोबाईल नंबर 97 62 75 22 22 91 42 240 240। सर, बैठक पार पडली, काय नेमके समितीमध्ये हैदराबाद गॅजेटरच्या अंमलबजावणी संदर्भात 17 गॅजेटर असतील बाबतीमध्ये आता कार्यवाही करण्याचा निर्णय केला आहे। त्यानंतर आज विभाग आयुक्त आणि अन्य राज्यातही या दोन प्रामुख्याने विभाग आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांच्या समवेत चर्चा झाली। अनुषंगिक ज्या ज्या मागणी ज्या आवश्यक आहे माहिती किंवा दाखले देण्या बाबतीमध्ये जे काही SOP तयार करायचे त्याला आता अंतिम स्वरूप आपण देणार आहोत। त्या संदर्भात विभाग आयुक्त काय कार्यवाही झाली, जिल्हाधिकारी समोर काय कार्यवाही सुरू आहे त्याचा आज आम्ही आढावा घेतला। नंतर साधारण जे जुने मागे घेण्याचा प्रश्न होता तर आपण या महिनाअखेरपर्यंत मुदत दिलेली आहे आणि आता असा निर्णय झाला आहे प्रत्येक सोमवारी मान्य जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावर बैठक होईल आणि मंगळवारी आपण समितीकडून अहवाल घेऊ। टाईमबाउंड पद्धतीने हे सगळे गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये कार्यवाही करण्याची सुविधा दिली आहे। तर काही मंजुरात जे पडले होते साधारण 96 लोकांच्या बाकी होती ती रक्कम सुद्धा मागच्या 2 दिवसामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली, ते रक्कम जमा करण्यात आली। बाकी काही मग जे विषय होते 53 लोकांचे त्यांना इस्तिमा मंडळ थांबवून घेतलेले काही लोक राहिले त्यांच्या मागणी होती आम्हाला कंपनीकडे घ्या, आमच्याकडे किंवा एमआयडीसीकडे घ्या, तो प्रस्ताव घ्यायचा तपासून घ्यायचा। त्यानंतर सुद्धा मुंबईमध्ये 2 पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्याचे असं देखील याची माहिती आमच्याकडे नव्हती। आज माझ्याकडे नाही पुढे माहिती आज चालू झाली नाही, माहिती घेऊ आपण काय अशी गुन्हे आहेत। त्याचबरोबर ते RTOकडून जे दंड झाला होता गाड्यांवर त्या बाबतीमध्ये आम्ही पुढच्या मिटिंगमध्ये आढावा घेणार आहोत की आंदोलनात काय शेवटी याच्यामध्ये त्याच गाड्या होत्या त्या कोणत्या जातात त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली त्यानंतर आम्ही आता माहिती घेऊन दंड माफ करण्याबाबतीमध्ये पुढच्या बैठकीत आपण जोपर्यंत हे लागू होणार नाही आम्ही दुधाच्या गाड्या किंवा भाजीपाला मुंबईमध्ये पोहोचू देणार। जसं की त्यांच्या पाटलांना आपल्या बाजूमध्ये मला जनतेने आवाहन करायचं नाही। समिती स्थापन झाली, त्याच्यावर चर्चा झाली, आपल्या झालेल्या निर्णयामध्ये गॅजेटरचे FIR निघाले। आता अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये काही व्यवस्था जिल्हा पातळीवर बाह्य पातळीवर करावं लागते, त्याला जो काही कालावधी जाणार तो करावा लागतो। तरी आपला प्रयत्न आहे की अधिक त्याला गती देऊन कालबद्ध पद्धतीने या सगळ्याची अंमलबजावणी व्हावी असा आमचा प्रयत्न दबावापोटी काढला आहे जो समाज मुंबईत आला होता सरकारवर म्हणजे दबाव आला म्हणून काढला मला वाटतं असं कुठलाही दबाव असणार नव्हता। त्याच्या विचारांची आमच्या उपसमितीने 3-4 बैठका घेऊन त्याचा विनिमय केल्यानंतर आपण तो निर्णय केला आहे। मागे मी काही दिवसापूर्वी मी माननीय विभागाच्या त्यांना मी विनंती केली आहे की कोणत्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे तो बसणार आहे, चर्चा करणार वास्तव काय। बऱ्याच वेळा ऐक्यू माहितीवरही काही मतं तयार होतात। आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो। असं म्हटलं आहे का तो शासन निर्णय मागे घ्या, हायकोर्टातला काही बदल हासिल करून आता काही निर्णय शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही।
चर्चेमधून मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही त्याबद्दल काही दुराग्रह असेल निश्चितपणे त्याच्यावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे मागे म्हटलं की वी आर ओपन टू ऑल सजेशन्स. असं काही फार आम्ही ऑर्डरलाईन कंपार्टमेंट सिच्युएशन नाही की आता आम्ही गावीकडे जाणार नाही दुसरीकडे जाणार नाही. ती राज्याची जी सामाजिक ऐक्य जी आहे हे आपल्याला काय थांबवायचं आहे. त्या दृष्टीने मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय याच्यामध्ये बारकीनं लक्ष घालून कुठेही सामाजिक तेढ पण होणार नाही म्हणून आता ओबीसीच्या प्रश्नासाठी उपसमिती मान्य मुख्यमंत्री महोदयांनी गठीत केली आहे. त्याच्या संदर्भात चर्चा केली. ते अध्यक्ष या समितीचा अध्यक्ष जो आहे आम्ही दोन्ही अध्यक्ष बसूनही मग पुढं ते जे डिस्कशन जे वाटतात त्याच्यामध्ये काही समन्वय करण्याची आवश्यकता वाटते. मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलं आहे माझे म्हणजे म्हणते की आता मान्य मुख्यमंत्री महोदयांनी ओबीसीच्या या सगळ्यांच्या प्रत्येक समितीने केले. मान्य बावनकुळे साहेबांच्या स्वतः मान्य भुजबळ साहेब त्याच्या समिती सदस्य आहेत. ते चर्चा करावी. आमच्या समितीवर मग दोन्ही समिती अध्यक्ष चर्चा करतील पाहिजे दोन्ही समिती एकत्र बसून चर्चा करतील. मी ते म्हटलं की हा निर्णय मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक विचारांनी केलेला आहे. कुठेही पहिल्यापासून ही शासनाची भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही. वेळोवेळी मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली ती समितीची भूमिका आहे. भुजबळ असतील किंवा इतर ओबीसी नेते असतील त्यांनी या GR ला तरी लिगली चॅलेंज करणार असल्याचं स्पष्ट केलंय. हा जो लिगल क्रायसिस फ्युचर दिसतोय त्यावर काही तुम्ही रणनीती बनवली जर कोर्टात हा विषय गेला तर त्यावर काय असेल? सरकारची भूमिका म्हणून आपण हैदराबाद नोंदीवरून हैदराबाद गॅझेटवरून नोंदी नसलेल्या मराठ्यांना पण कुणबी जात म्हणून द्या अशी मागणी जी आहे ती जरांगेंनी केली ते शक्य आहे का? मला वाटतं ज्या काही मागण्या त्यांनी केल्या आहेत त्या संदर्भात काही निर्णय केले काही भविष्यात काही त्या संदर्भाच्या काही कायदेशीर बाबी समोर येत आहेत. मला वाटतं आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे ती पुढे जाऊ देऊ आपण. मला वाटतं जसे निर्णय आवश्यकता ती शासनाने केली. एक वेगळा प्रश्न आहे